यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण यांचे गुरु म्हणजे सांदीपनी ऋषी, चक्रधर भगवान श्रीकृष्ण त्यांचे बंधू बलराम आणि त्यांचा बालपणीचा मित्र सुदामा यांनी ज्या ठिकाणी वेगवेगळ्या विद्या पारंगत केल्या, वेगवेगळं शास्त्र संपन्न केलं, वेगवेगळ्या ग्रंथांचं पारायण केलं आणि विद्यार्जन केलं, 64 कालामध्ये भगवान श्रीकृष्ण चक्रधर श्रीकृष्ण पारंगत होते. त्यांनी सर्व या विद्या ज्या ठिकाणी पारंगत केल्या, अवगत केल्या, त्याच्यावर प्रभुत्व मिळालं ते म्हणजे सांदीपनी ऋषींच्या आश्रमात. सांदीपनी ऋषींचा आश्रम हा उज्जैन शहराच्या उत्तरेच्या बाजूला आहे. त्या आश्रमाचे मी तुम्हाला आता संपूर्ण सफर दाखवणार आहे. भगवान श्रीकृष्णांनी आणि बलराम यांनी कुठे अध्ययन केलं या सर्व जागा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणची आणखी काही वैशिष्ट्य आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. चला, सांदीपनी ऋषींच्या आश्रमाची बाहेरची झलक पहा. मुख्य रस्त्यावरच आश्रम आहे. हे प्रवेशद्वार महर्षी सांदीपनी ऋषी आश्रम. या अलौकिक अशा सांदीपनी ऋषींच्या आश्रमाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत नंदीचा स्टॅच्यू किंवा नंदी हा नेहमी तुम्ही आतापर्यंत नेहमी बसलेल्या स्थितीत, बसलेल्या पोझिशनमध्ये तुम्ही पाहिला असाल. परंतु ही एकच जागा अशी आहे या ठिकाणी नंदी हा तुम्हाला उभारलेल्या स्थितीत पाहायला मिळेल. त्याची आख्यायिका अशी आहे, या आश्रमामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शंकर यांची भेट झाली होती आणि त्यांची जेवढी भेट झाली तेवढी त्यांना रिस्पेक्ट, आदर म्हणून नंदी उभ्या पोझिशनमध्ये तिथे होता अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या ठिकाणी नंदीची जी मूर्ती आहे किंवा नंदीचा जो स्टॅच्यू आहे उभ्या अवस्थेत आहे, हे तुम्ही आता पाहू शकाल. आश्रमातला आतला परिसर पहा. अतिशय सुंदर परिसर आहे. अनेक झाडे आहेत, विशेषतः औषधी वनस्पती इथं आहेत. हे सगळं पहा. हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शंकर यांची भेट झाली होती आणि या ठिकाणी नंदीचा उभा असा पुतळा आहे. फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे मला तो प्रत्यक्ष फोटो दाखवता येत नाही. ही जी महत्त्वाची जागा आहे या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांनी अध्ययन केलेले आहे आणि विविध कला पारंगत केलेल्या आहेत. पहा, अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे. याच अभ्यासिकेत भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांनी अध्ययन केलेले असून अनेक विद्या पारंगत केलेल्या आहेत. त्यामुळे हल्ली म्हणजे आधुनिक काळामध्ये या हॉलमध्ये अनेक तैलचित्रे ठेवण्यात आलेली आहेत, जेणेकरून प्रेक्षकांना किंवा पर्यटकांना त्या काळामध्ये कसे अध्ययन केले याची काहीशी कल्पना यावी यासाठी सुंदर असे तैलचित्र आणि फोटोग्राफ्स या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. हे अतिशय नयनरम्य आहे आणि पाहण्यासारखे ठिकाण आहे. पहा, या ठिकाणी प्रत्यक्ष श्रीकृष्ण आणि बलराम यांनी अध्ययन केलेले आहे आणि त्याचे काही फोटोग्राफ्स किंवा तैलचित्र या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. रिपीट करतो. असं हे अलौकिक ठिकाण साऱ्या सृष्टीला अगाध ज्ञान आणि कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण यांनी जिथे स्वतः ज्ञान घेतलेलं आहे असं ही अद्भुत ठिकाण सांदीपनी ऋषींचा आश्रम. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. मित्रांनो, मी तुम्हाला आता आणखीन एक अद्भुत ठिकाण दाखवणार आहे. मंगळ अत्यंत कडक असा ग्रह समजला जातो. तुम्ही मंगळाचं मंदिर किंवा देऊळ कुठेही पाहिलं नसेल, पण या सांदीपनी ऋषींच्या आश्रमाच्या अगदी जवळ केवळ 100 फुटावर मंगलनाथ टेम्पल आहे. हे टेम्पल आणि त्याचा परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, तुमच्या सहज लक्षात येईल, या मंगलनाथ टेम्पल हे मंगळाच्या या देवळामध्ये देवळाला शिखर नाहीये. प्रत्येक मंदिराला तुम्ही शिखर पाहिलं असेल, पण ह्या मंदिराला शिखर नाही. हे त्याचं वैशिष्ट्य आहे.
कळस नाही. त्यामुळं हे जे मंदिर आहे विना शिखर विना कळस आहे. या मंदिरावर कळस नाही. पहा, सगळं अद्भुत आहे. हेच मंगलनाथ मंदिर. पहा, मंदिरावर कळस नाही. कडक अशा मंगळाचं हे मंदिर आहे. विना कळस मंदिर.